आता आम्ही सगळ्या माझ्या बच्चे कंपनीला घेऊन आम्ही एक राऊंड मारायला चाललोय। मी तुम्हाला दाखवते की आम्ही आता कसे मज्जा करणार आहोत ते। ओके, सी यू। डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे, तड 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 ताशा वाजे, तड 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 ताशा वाजे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। ही आहेत आमची सगळी बच्चे कंपनी। ही शांभवी माझी मुलगी, हाय कर शांभवी। ही शौर्या माझी भाची, हाय कर शौर्या हाय। हा कैवल्य माझा मुलगा, हाय कर कैवल्य हाय। आणि हा शार्दूल माझा भाचा, हाय कर शार्दूल हाय। ही अशी सगळी एन्जॉय करण्यासाठी इकडे आली आहेत। आम्ही मस्त मज्जा करतोय आणि इथून पुढे पण आम्ही मज्जाच करणार आहोत, हो ना? येस, डन। सगळ्यांना घेऊन मी आता मस्तपैकी एक राऊंड मारायला चालली आहे। सो तुम्ही पण माझ्या बरोबर चला, आपण एन्जॉय करूया। हा, रांगेत चला। हा बघ, पडू नकोस। मी सांगेन तिकडेच चालायचंय। सतीकडे चाललोय आम्ही, सतीच्या एरियामध्ये। ह्याला खाज आली आहे, हा आंब्याचं झाड आणि ही नदी आहे इथे। आम्ही असे चालत चालत, हे आमचीच शेती आहे सगळी, माझ्या काकांचीच आहे। पाण्याचा आवाज येतोय, वाहतं पाणी आहे आणि ही परत इकडनं आपण चाललोय आता। हा पूर्ण रस्ता माझ्या घराकडे येण्याचा रस्ता आहे, जो आत्ता डांबरी झालाय, मी मगाशी म्हटलं तसं। मी आता चाललोय कातळाकडे, जिथे आम्ही बसायला यायचो पूर्वी। पूर्ण सगळा डोंगर, झाडी, शेती, अशा ह्या निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं माझं गाव आहे हे। तुम्हाला जर ॲक्च्युली खेडेगावात राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही माझ्या गावाला या। हा इथे पूर्ण डोंगर आहे, परिसर डोंगराचाच। सायाची झाडं आहेत, सागवान, ज्याला आपण सागवानी म्हणतो, लाकूड, त्याची ही झाडं आहेत, साये म्हणतात त्याला इकडे कोकणामध्ये। सुंदर अशी रानफुलं आहेत इथे। साप बसलाय इथे। इथे या दगडावरती जनावर दिसतंय बसलेलं, येऊन ऊन खायला बसलंय ते। हे जे दिसतंय ही सगळी माझ्या काकांची शेती आहे। आणि हा इथून पूर्ण सगळा परिसर हा माझ्या काकांचा, बाबांचा, आणखीन एक काकांचा, असा सगळ्यांचा सामायिक असा परिसर आहे। हा आमच्याच घराचा परिसर आहे बेसिकली, सगळं आमचंच विश्व इकडे असल्यासारखं मला वाटतं। इथून हा
अशा सुंदर वातावरणात तुम्हाला जर एक दिवस जरी राहायचं असेल तर तुमचं माइंड एवढं फ्रेश होईल ना इथे. चुलीवरचं जेवण जेवायला मिळेल. मी त्याचंही तुम्हाला शूटिंग दाखवणार आहे. चुलीवरचा स्वयंपाक, चुलीवरचं साधं जेवण असतं. खूप काही इकडे पंचपक्वान्नांचं जेवण, पनीर बिनीर असलं काही तुम्हाला मिळणार नाही खायला. साधं सिंपल जेवण असेल, पण ते असतं. ह्या शांततेमध्ये जो आनंद आहे ना, जी निर्मळता आहे ना, हे तुम्हाला आयुष्यात कुठे सापडणार नाही. इतकं सुंदर वातावरण आहे इथलं. आणि सुरुवातीला असा प्रश्न पडतो की कुठे वेळ जाईल आपला आणि काय, पण मस्त वेळ जातो इथे. सुरुवातीला मला पण असं वाटलेलं की इथे कसा वेळ जाईल आपला. मी मुलांना घेऊन पहिल्यांदाच इथे आली आहे, पण एवढं मस्त वाटतंय ना आत्ता सकाळच्या वेळेला की असं वाटतं इथून जाऊच नाही. आता हीच शांतता आपल्याला आवश्यक आहे. आणि सुंदर असं मस्त वातावरण आहे इथलं. हा सगळा परिसर, इथली शांतता, इथला हा पाण्याचा सतत असणारा आवाज, आणि काहीच नाही म्हणजे रेंज नाही फोनला, त्याच्यामुळे कोणाचे फोन नाही, नेटवर्क नाही, इंटरनेटचा तर प्रश्नच येत नाही. सो डोक्याला शांतता, मनाला शांतता तुम्हाला जर हवी असेल तर ह्या अशा एखाद्या ठिकाणी आपण यायला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी इथे राहायला पाहिजे. इथल्या ह्या निसर्गाशी कनेक्ट झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं गाव आहे म्हणून नाही, पण कोकणातली 90% गावं अशीच आहेत की जी अशी शांत आहेत. इथे आपल्याला त्रास होत नाही कसला. असं वाटतं आयुष्यात फक्त हेच पाहिजे आपल्याला. सकाळी उठायचं, छानपैकी आपलं स्वतःचं आवरायचं, 10 मिनटं निसर्गाच्या सानिध्यात जायचं, बसायचं, आराम करायचा, जेवायचं, आणि बस. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला आयुष्यात.